कच्चं आहे बाळा. आपण त्याचं काहीतरी छान छान बनवूया, भाजी बनवूया. ओके. चला तर मग काळ्या मसाल्याची कडधान्याची भाजी बनवूया आपण. तर मी कांदा आणि 3 ते 4 टोमॅटो गॅसवरती भाजायसाठी ठेवलेले आहेत. याला चांगले ब्लॅक होस तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे पूर्ण ब्लॅक होईपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे कडधान्य आहेत ते आपल्याला चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. कडधान्य धुवून झाले की आपण टोमॅटो आणि कांदा याची प्युरी बनवून घेऊया. त्यानंतर लसूण आणि जिरे हे जाडसर कुटून घेऊया. एक मध्यम साईजचे 2 कांदे बारीक कट करून घेऊया. चला तर मग आता भाजी टाकूया. तर गॅसवरती कढई ठेवायची. त्यामध्ये तेल घालायचे आणि कांदा आणि लसूण त्यामध्ये घालून व्यवस्थित छान भाजून घ्यायचे. भाजून झाले की कडधान्य त्यामध्ये घालायचे आणि तेही चांगले भाजून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये किचन किंग मसाला, थोडीशी हळद आणि घरचा मसाला. तर हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. हे सगळं एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचे. त्यानंतर आपण जो टोमॅटो आणि कांद्याचे वाटण बनवलेले आहे ते त्यामध्ये घालायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे दिसताना खूप ब्लॅक दिसत आहे, पण भाजीची टेस्ट खूप छान येते. नक्की ट्राय करा. सगळं व्यवस्थित भाजून झाले की आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर भाजी आता चांगली शिजू द्यायची. भाजीला उकळी आली की त्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालणार आहोत. तर भाजीला उकळी आलेली आहे. त्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. त्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवरती भाजी छान शिजू द्यायची. तुम्ही पाहू शकता भाजीचा कलरही छान आलेला आहे. आणि खायला खरंच खूप छान लागते ही भाजी. नक्की ट्राय करा. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत अशी भाजी आवडीने खाऊ शकता. नक्की ट्राय करा.
पाण्यात ठेवते पिऊन. पाण्यात पाण्यात ठेवू थोडं वेळ. हम्म.